माझे आमदार लक्षात घेतात ते खरं अवघड होतं. गोरे साहेब प्राध्यापकाचे कॉलेजला आहेत असं मला घोषण आज कळलं. ते किती चांगले चांगले घेतले आहेत. गोष्टी माणसाच्या गोष्टी खूप आहेत. सगळ्या गोष्टी सगळे पुस्तकं माणसाच्या गोष्टीवर नाही. सगळं काल्पनिक शास्त्रीय पद्धतीनं माणसाची गोष्ट सांगण्याचं वैज्ञानिक प्रयत्न आणि केला या ठिकाणी म्हणून याला महत्व आहे. आणि म्हणून मान्य केलं मी येतो. गोरे साहेब आले घराला आमच्या घरी मी नव्हतो. विधान घरा गेलो होतो दत्तचक्रीला. तिथं आलं दत्तचक्रीला आणि ते म्हणले असं माझं पुस्तक पण छापलं आणि तुमचे आमच्या पुस्तकाने प्रकाशित व्हावं असं माझी इच्छा म्हणून जरूर येतो. आमच्या कॉलेजचे प्राध्यापक आज तुम्ही पुस्तक लिहिलं चांगलं माणसाची गोष्ट त्यावेळी माहीत नव्हतं काय पुस्तक आहे ते. तर नक्की येतो. त्याला मान्य केलं म्हणून याला भाग आला. कालपासून विचार करावा मी पुस्तकाची गोष्ट कोणतं विज्ञानाचे प्राध्यापक आहे म्हणते. विज्ञानाचा प्राध्यापक खोटं बोलू शकत नाही. कधी खोटे पुरावे देऊ शकत नाही. कोणतीही कल्पना खोट्या करू शकत नाही. त्याची पत्नी मला खात्री पटली. कारण मी त्या प्रवृत्तीचा माणूस आहे. धोंडके साहेबांचा शिष्य आहे. केशवराव धोंडकेचा नाम दाखवला श्राद्ध कर असा पुराव्याशिवाय कुठल्याही गोष्टी आम्हाला पटत नाही. आणि म्हणून मला वाटलं की कोणते विज्ञानाच्या पद्धतीने मांडलं असेल पुस्तकात तर खरोखर योग्य आहे. कल्पनेनं मांडलं असेल तर चुकीचं आहे. पण आज कळालं की ते विज्ञानाच्या दशकातच मिळालेलं असेल आणि विज्ञानात बसेल अशाच पद्धतीनं आमच्या प्राध्यापकांनी प्रयत्न केले. त्याबद्दल मी त्याचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. कारण गव्हर्नमेंटने प्रोत्साहन दिलं पाहिजे. हे पुस्तक कोर्सला लावलं पाहिजे आणि नुसते खोट्या गोष्टी सांगणारे पुस्तकं लावण्यापेक्षा अशा सत्य गोष्टींची माहिती देणारे पुस्तक कोर्सला असणं सत्य जरुरी. मी त्याचपर्यंत माणूस आहे. सत्य दाखव नंतर भाव दाखव श्रद्धा करण्याचं. तसं प्रत्यक्ष बघितल्याशिवाय बुद्धीला पटल्याशिवाय आम्ही कुठल्याही गोष्ट घेत नाही. असं ठाम मत आमचं धोडकेचं वेगळं झालेलं आहे म्हणलेलं आहे. आणि त्यासाठी मी त्यांना मान्य केलं की मी येतो जरूर. पण मला काही माहिती नाही तुमची काय पुस्तकाची आहे ते. कारण गोष्टी माणसाच्या खूप असतात. ते म्हणले नाही विज्ञानाच्या पद्धतीनं लिहिलेले आहे. आणि आज खरं वाटलं की विज्ञानाच्या पद्धतीनं तसे फोटोग्राफ वगैरे देऊन आपण जे चित्रासहित पुस्तक काढलं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. मला अभिमान वाटला की आमच्या संस्थेमध्ये अशा प्रकारे सत्य सांगणारा सत्य लिहिणारा विज्ञाननिष्ठ माणूस आहे याचं आम्हाला भूषण वाटलं आणि त्यांचं अभिनंदन घेतो. आणि म्हणून म्हणलं मी जरूर येतो अध्यक्ष म्हणून. नुसतं बसून राहील भाषण ऐकेल. माझे कान गेले ऐकू येईल नसतं तरी ऐकण्यासारखं करेल अशीच परिस्थिती आहे. दोन्ही कान गेलेले दोन्ही गुडघ्याचा ऑपरेशन झालेला आहे. पोटाकता येत नाही. वय 94 वर्ष आहे. तर अशा अवस्थेत इतके वेळ बसणं सुद्धा कठीण आहे. परंतु त्यांच्या सत्यतेबद्दल त्यांच्या निष्ठेबद्दल विज्ञानाच्या निष्ठा ठेवून पुस्तक लिहिलं आहे त्याबद्दल मला आदर वाटला. आणि आज दुर्बिणी झाला तो आदर. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो. त्यांची नेमणूक केल्याबद्दल चालकांचे मनपूर्वक चालक मी एकटा नाही पण बरेच लोक आहेत. सगळे त्यांनी निवड केली आणि अशा प्रकारचा एक शास्त्रज्ञच आहे. विज्ञानाचा विषय आहे. विज्ञानाचा विषय माणसाची कल्पना करत डोक्याच्या कल्पनेतून आलेली नाही. कल्पनेतून आलेली असली तरी सत्य गोष्टी सांगणारेच असते विज्ञान. तेव्हा त्या विज्ञानाचा आधार घेऊन त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे असं झालं आजच्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो की असे प्राध्यापक आम्हाला मिळाले. असेच प्राध्यापक मिळत आणि सत्य काय ते लोकांपुढे घ्यावं. डार्विनची थेअरी म्हणून प्रसिद्ध आहे सायन्समध्ये. त्या थेअरीमध्ये हे बसतं. आता आकडाचा माणूस कसा झाला त्यालाही काही प्रकार आहेत, प्रयत्न आहेत, काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या असतात याच्यामध्ये. आणि विज्ञानाला सोडून काही बोलले असेल असं मला वाटत नाही. तर भाषणातून असं कळालं की विज्ञानाला धरून तर हे पुस्तक लिहिलं. त्याबद्दल मी त्याचे मनपूर्वक आभार मानतो, धन्यवाद देतो, आभार मानतो. जय क्रांती, जय महाराष्ट्र. आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक